करण्यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केलाय। शासनाच्या सदनिका फसवणूक करून लाटल्याच्या आरोपावरनं कोर्टानं त्यांना आणि त्यांच्या बंधूंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। दरम्यान कोर्टानं शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टातनं कोकाटेंनी जामीन मिळवला। न्यायदंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाविरोधात आता माणिकराव कोकाटेंनी कोर्टात धाव घेतली आहे। कोर्टानं कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि काही दंड देखील ठोठावलाय। तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। आता या निर्णयाला आव्हान देत आहेत कोकाटे, पुढे काय लक्ष्मण? श्वेता, माणिकराव कोकाटे यांनी या सगळ्याच्या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये अर्ज केला जरी असला तरी माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावत असताना कोर्टाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे। खरं तर हे निरीक्षण अत्यंत महत्त्वाचे आणि तितकेच गंभीर देखील आहे। कोर्टाने नेमकं या सगळ्यामध्ये माणिकराव कोकाटेंच्या विरोधात जो काही 2 वर्षाच्या शिक्षेचा आणि 50,000च्या दंडाचा जो काही निकाल न्यायालयाने दिलेला आहे, तो निकाल देत असताना कोर्टाने अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं। त्यामधलं पहिलं निरीक्षण जे आहे त्यामध्ये कोर्ट असं म्हणतंय की माणिकराव कोकाटे हे मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, मात्र कायदा अशा बेकायदेशीर कृत्यांना माफ करू शकत नाही। दुसरं निरीक्षण कोर्ट नोंदवतंय श्वेता, फसवणुकीचे गुन्हे कोणत्याही पदावर आणि प्रतिष्ठेवर असल्या व्यक्तीबाबत असले तरीच ते सहन करण्यायोग्य नसतात। हा बळकट संदेश जो आहे तो समाजाला देणं आवश्यक आहे, म्हणून त्यांच्या विरोधात हा निकाल देणं गरजेचं आहे। आरोपी अर्थात माणिकराव कोकाटे हे वकील आणि राजकारणी आहे आणि वकील आणि राजकारणी अशी 2 महत्त्वाची आणि मोठी पदं त्यांच्याकडे आहे, जबाबदारीची पदं आहे। असं असताना आणि त्यांना या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा काय होऊ शकते हे माहीत असताना त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे, हे चुकीचं आहे असं देखील कोर्ट म्हटलंय। त्यानंतर ते कोर्ट पुढे असंही म्हणतंय की त्यांचं हे कृत्य गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणार आणि नुकसान पोहोचवणार आहे। आणि एक आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी केवळ लोभापोटी या योजनेअंतर्गत ही मालमत्ता जी आहे ती लाटलेली आहे, असे 5 वेगवेगळ्या प्रकारचे निरीक्षण कोर्टाने नोंदवलेले आहे। आणि या सगळ्याचा निकाल देत असताना कोर्टाने हे सगळं म्हटलेलं आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा निकाल देताना कोर्टानं कोकाटे मंत्री आहे हे त्याची जाणीव करून दिली। मंत्री आहे, राजकारणी आहे, ते एका पदावर काम करताय, मात्र असं असताना त्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे आणि एक आर्थिक दुर्बल घटकात त्या लोकांना मिळणारा जो लाभ आहे तो त्यांच्याकडून हिरावून घेतलेला आहे आणि हे केवळ लोभापोटी त्यांनी केलेलं आहे असं कोर्ट म्हटलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्याचा निकाल अत्यंत महत्त्वाचा होता। या सगळ्या प्रकरणात माणिकराव कोकाटे वरच्या कोर्टात जरी गेले असले तरी त्या कोर्टात त्यांना कितपत दिलासा मिळतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र श्वेता, या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या घरामुळे माणिकराव कोकाटे अडचणीत आले त्या घराच्या ठिकाणी मी आता आहे। नाशिक शहरातला कॉलेज रोडचा हा परिसर आहे, अतिशय उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जातो। ज्या भागामध्ये 1 स्क्वेअर फीटची किंमत जी आहे ती 10,000च्या आसपास आहे, त्याच भागामध्ये मी आता आहे। माझ्या मागच्या बाजूला हा आपल्याला दृश्यांमध्ये एक बंगला दिसतोय, समोरच्या बाजूला खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या एका दूध संघानं एक ATM दूध सेवा सुरू केलेली होती त्याच बंगल्याच्या बाजूला, आणि हा तोच बंगला आहे। वरती निर्माण व्ह्यू नावाची ही इमारत आहे आणि सरकारी कोट्यातला अर्थात 10% ही इमारत आहे। आणि याच इमारतीमध्ये एकूण 4 फ्लॅट आहे, त्यातले एक माणिकराव कोकाटे यांच्या नावावर आहे, एक दुसरा फ्लॅट होता तो त्यांच्या भावाच्या नावावर आहे आणि एक तिसरा फ्लॅट तो गोवर्धने आणि चौथा सोनवणे नामक इसमाच्या नावावर आहे। मात्र गोवर्धने आणि सोनवणे या दोघांकडची ही फ्लॅट जो आहे ते माणिकराव कोकाटेच वापरत होते आणि त्यांनी अशा पद्धतीने हा फ्लॅट जो आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, हे घर जे दृश्यांमध्ये दिसतंय ते एकत्र केलेलं आहे। दिसताना घरावर कागदावर दिसताना हे 4 वेगवेगळे फ्लॅट आहे, मात्र आपल्याला दृश्यांमध्ये तो बंगल्याच्या स्वरूपात दिसतोय। म्हणजे हे 4ही घरं जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांनी एकत्र केलेले होते आणि त्याचा वापर तो जो आहे त्यांच्याकडनं केला जात होता। नाशिकचा हा सगळा बॉईज टाऊन आणि कॉलेज रोड परिसरातला उच्चभ्रू परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता एका घराची किंमत जर 1100 स्क्वेअर फीटाचं घर जर आपण घ्यायला गेलो तर 1 ते 1.5 कोटी रुपयांपर्यंतची एका घराची रक्कम आहे। आणि त्यानुसार या घराची आत्ताची रक्कम जर आपण बघितली तर जवळपास 5 ते 6 कोटी रुपये आहे। हेच घर माणिकराव कोकाटे यांनी 25-30 वर्षापूर्वी जेव्हा घेतले त्यावेळेला अवघ्या 2-2.5 लाखात एक फ्लॅट, असे 8-10 लाखामध्ये हे फ्लॅट घेतले होते। त्यावेळेला देखील त्यांनी हे फ्लॅट अगदी स्वस्तात मिळवले होते, 10% मिळवले होते। आणि हेच सगळं प्रकरण माणिकराव कोकाटे यांना गोत्यात आणणारं ठरलं आणि आज त्यांच्या समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत, त्यांच्यावर एक टांगती तलवार जी आहे राजीनाम्याची आणि या सगळ्या प्रकरणाची ती कायम आहे। बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।
यानंतर आणखी एक मोठी बातमी, बंदुकीमुळे लोकांचा घात होतोय आपणा सर्वांना माहिती आहे. मात्र बंदुकीसाठीच्या अर्जामुळे चक्क कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अडचणीत आले. 1994 मध्ये त्यांनी रोख रक्कम हाताळणीत सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता आणि त्या अर्जानुसार आपल्याकडे 40 ते 50 कामगार काम करतात असं त्यांनी परवान्यासाठी अर्ज करताना म्हटलं होतं. कामगारांना प्रत्येक आठवड्याला सुमारे 9,000 रुपये रोख स्वरूपात पगार द्यावा लागतो असा उल्लेख सुद्धा त्यांनी अर्जात केला होता. अशातच 30 वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवलेली होती. स्वतःसोबतच भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनावणे आणि प्रशांत गोवर्धने या 4 जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका देखील प्राप्त केल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरनं जिल्हा प्रशासनानं सदनिका वाटपाची चौकशी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकाटे अडचणीत आले. तर हा आणखी एक प्रकार, बंदुकीच्या साठी परवान्यासाठी अर्ज केलेला होता कोकाटेंनी काही वर्षांपूर्वी. त्याचसोबत मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातनं काही सदनिका सुद्धा प्राप्त केलेल्या होत्या स्वतःसाठी आणि मित्र परिवारासाठी, नातेवाईकांसाठी. तर गेल्या काही वर्षातील कृषी मंत्र्यांच्या कार्यकाळावरती नजर टाकल्यास ते यानं त्या कारणानं अडचणीतच सापडल्याचं बघायला मिळालंय. आपण एक नजर टाकूयात. 2014 मध्ये भाजपचं सरकार असताना तेव्हाचे कृषी मंत्री एकनाथ खडसे 4 महिन्यात त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. त्यानंतर दादा भुसे हे ड्रग्ज प्रकरणी त्यांच्यावरती सुद्धा विरोधकांकडून आरोप झाले. तर ही बातमी आपण बघणार आहोतच. आणखी कोण कोण कृषी मंत्री आणि त्यांच्यावरती काय आरोप झाले होते. मात्र पुन्हा एकदा ही एक महत्त्वाची बातमी, बंदुकीच्या परवान्यासाठीच्या अर्जानं कोकाटेंचा घात केला का असा प्रश्न पडतोय. कारण बंदुकीसाठी केलेल्या अर्जामुळे माणिकराव कोकाटे हे आता गोत्यात आलेले आहेत. 1994 मध्ये त्यांनी रोख रक्कम हाताळणीमध्ये सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता. तर एकूणच राज्याच्या कृषी मंत्र्यांवरती झालेले हे आरोप, त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा, त्यांना ठोठावण्यात आलेला दंड, या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत फोन लाईनवरती आहेत. सुषमाताई, काय म्हणाल या सगळ्या प्रकारावरती? खरं तर जसे सर्वसामान्य लोकांसाठी नियम कायदे असतात तसे ते विधिमंडळ राजकारणातल्या प्रतिनिधींसाठी सुद्धा असतात. आणि विधिमंडळ राजकारणातल्या प्रतिनिधींच्यासाठी 2 किंवा 2 वर्षांपेक्षा अधिकची शिक्षा जर ठोठावलेली असेल तर निश्चितपणे त्यांचं मंत्रिपद तर सोडा, पण त्यांना सदस्य म्हणून सुद्धा राहता येत नाही. या न्यायाने माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तात्काळ व्हायला हवा. दुसरीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सातत्याने सांगतात की आरोप होणं म्हणजे काही उपयोगाचं नसतं, गुन्हा सिद्ध होऊ द्या मग आम्ही राजीनामे घेऊ. मग आता गुन्हा सिद्ध झालाय ना, आता गुन्हा सिद्ध झालाय. विशेष म्हणजे माननीय न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने तो राजीनामा घ्यायला हवा. परंतु सत्तास्थानी असणारे मुख्यमंत्री महोदय जे आहेत त्यांना मात्र हा सगळा खेळ खेळायचा आहे असं मला राहून राहून वाटतं. बरं, सुषमाताई धन्यवाद प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आहेत. अतुलजी, काय वाटतं, नैतिकतेने राजीनामा द्यावा अशी तुमची देखील मागणी आहे का? आता असं आहे की विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगळा नियम आणि सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना वेगळा नियम असं काही आहे का? राहुल गांधीचं घर तुम्ही किती लवकर खाली केलं होतं, त्याच दिवशी तुम्ही त्यांची खासदारकी रद्द केली होती. तसंच सुनील केदार आपल्या महाराष्ट्रातले आमच्या सावनेरचे आमदार होते, त्यांचा पण तुम्ही त्याच दिवशी आमदारकी जी आहे ती रद्द केली होती. मग कोकाटे साहेब काही वेगळे आहे का? पण राजकीय नीतिमत्ता जी आहे ती जेवढी रसातळाला 2014 नंतर बीजेपीनी घालवली ती RSS ला मान्य आहे का? मान्य आहे का? आता तर गुन्हा सिद्ध झाल्यानंतर सुद्धा हे राजीनामा देतील असं मला बिलकुल वाटत नाही. त्यांना यांच्यामध्ये कुठलीही प्रकारची नैतिकता नाही आहे. म्हणजे इव्हन महिलांवरच्या अत्याचारांना सुद्धा हे लोक सँक्टिफाय करतात. त्याला सुद्धा काही राजीनामा न देता त्याला बढती मिळत असते. आता बघा ना, दिल्लीच्या मुख्यमंत्री सर्वोच्च शिवीगाळ करणारे त्यांचे ट्विट सगळे समोर आलेले आहे. त्यांना मुख्यमंत्री केलं. तर जितका जो माणूस नालायक असेल
जितका जो माणूस भ्रष्टाचारी असेल तितकं त्याचं पद मोठं हे भाजपचं सूत्र आहे. पण नैतिकता वगैरे त्यांच्याकडनं अपेक्षा करण्याचं काही कारण नाही आहे. हे त्यांनी स्वतःहून करून घ्यायला पाहिजे नव्हतं, पण केलेलं नाही. आपण किती ओरडलं तरी शेवटी जनतेच्या कोर्टामध्येच हे प्रश्न सुटणार आहे. जनतेने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की कशा पद्धतीचं वर्तन जे आहे ते भाजप करते आहे आणि महाराष्ट्राचा लौकिक जो आहे तो कसा खराब करताय, कसा बदनाम करताय, हे आता जनतेनेच बघायचं आहे. बिलकुल. धन्यवाद अतुल लोंढेजी, न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. खासदार संजय राऊत यांनी महायुतीतल्या मंत्र्यांवरती निशाणा साधलाय. अजित पवारांच्या पक्षाचे दोन्ही मंत्री रडारवरती असून नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे असं राऊत म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा असं संजय राऊतांनी म्हटलं. अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्यावं, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. एकमेकावर काय ढकलताय?